आता आपण करणार आहोत आपला वर्ग तयार. वर्ग तयार करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर वर्ग तयार करा हे जे ऑप्शन इथे दिसतंय, त्यावर क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वर्ग तयार कराल, तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पॉपअप किंवा मेसेज येईल. तुम्ही शाळेच्या वतीने खान अकॅडमी वापरणारे शिक्षक आहात का? तर आपल्याला या ठिकाणी होय, आम्ही शाळेच्या वतीने ही सेवा वापरणारे शिक्षक आहोत, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर आपण चुकून नाहीवर क्लिक करून पुढे गेलो, तर आपल्याला पुढे जाऊन विद्यार्थ्यांची खाती तयार करताना काही अडचणी येऊ शकतील. त्यामुळे होय या बटनवर क्लिक करायचं आहे आणि जतन करूया. आता आपल्याला या ठिकाणी आपल्या वर्गाला नाव द्यायचं आहे. शाळेत आपण जेव्हा वर्ग तयार करतो, तेव्हा वर्गाबाहेर जशी पाटी लावतो, तशीच आपल्याला आपल्या या वर्गासाठी आता एक नाव द्यायचं आहे. वर्गाचं नाव देताना आपल्याला त्यात वर्ग, विषय आणि शैक्षणिक सत्र जे आपलं सुरू आहे, वर्ष, या 3 गोष्टी आपल्याला त्यात समाविष्ट करायच्या आहेत. तर आपण या ठिकाणी आता आपल्या वर्गाला नाव देऊया. मी या ठिकाणी 7वी वर्ग तयार करते गणिताचा. इयत्ता 7वी गणित 2025-26. पुन्हा एकदा लक्ष द्या, मी इथे नाव इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि आता आपण पुढे जायचं आहे. आपल्याला आता या ठिकाणी कोर्स निवडायचा आहे. कोर्स म्हणजेच अभ्यासक्रम. आपण 7वीचा हा जो क्लास तयार केलेला आहे, त्याच्यासाठी अभ्यासक्रम निवडायचा आहे. इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिसत नसतील, तर आपण इथनं हे क्लास लिहिलेलं आहे ते क्लोज करूया, म्हणजे सगळे ऑप्शन्स ओपन होतील. 7वीचा एम-आर, इयत्ता 7वी एम-आर हा वर्ग इथे सिलेक्ट करायचा आहे, कोर्स इथे सिलेक्ट करायचा आहे गणिताचा. त्याचबरोबर तुम्हाला जर ब्रिज कोर्स द्यायचा असेल विद्यार्थ्यांना, तर तोही तुम्ही गणिताचा इथे सिलेक्ट करू शकता. ब्रिज कोर्समध्ये गेल्या वर्षीचे काही महत्त्वाचे जे कॉन्सेप्ट्स आहेत, आधारभूत संकल्पना आहेत, त्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी मदत होईल. पुढे जाऊया. आता आपल्याला इथे प्रश्न येईल, तुम्ही तुमचे विद्यार्थी कसे जोडू इच्छिता? पण सध्या आपण ही स्टेप जी आहे, ती इथे पॉज करणार आहोत, वगळणार आहोत. आपण आपला जो हा क्लास रिकामा तयार झालेला आहे, तो इथे स्क्रीनवर बघू शकतो. आपण ह्यात विद्यार्थी अजून ॲड केलेले नाहीयेत, पण आपला वर्ग तयार झालेला आहे रिकामा. आता हा वर्ग आपण ह्यात विद्यार्थी ॲड करण्यापूर्वी एक महत्त्वाची स्टेप पूर्ण करायची आहे. आपल्याला हा वर्ग जो आहे, तो खान अकॅडमीशी जोडायचा आहे. म्हणजेच काय? तर आपण जी शाळा निवडलेली आहे, ह्या शाळेचा हा पार्टनर वर्ग आहे, हे आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? हे जे 3 बिंदू दिसतायत, त्यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे दुसरंच ऑप्शन दिसेल, खान अकॅडमी संलग्न असलेल्या शाळेला जोडा. ह्या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. आपण जे शाळेचे सगळे तपशील इथे मगाशी सिलेक्ट केलेले आहेत, ते आपल्याला तपासून पाहायचे आहेत आणि इथे इयत्ता आपल्या वर्गाची जी आहे, ती निवडायची आहे. आपण आता 7वीचा वर्ग तयार केलेला आहे, त्यामुळे आपण इयत्ता 7वी इथे सिलेक्ट करायची आहे आणि जतन करायचं आहे. हे सिलेक्ट केल्या-केल्या तुम्हाला तुमच्या वर्गावर एक निळ्या कलरचं असं एक बॅनर दिसेल, खान अकॅडमीला जोडलेला वर्ग. आपल्या चालू वर्षातल्या ॲक्टिव्ह प्रत्येक वर्गावर हे बॅनर असलं पाहिजे. हे बॅनर जर आलं नाही, तर आपले विद्यार्थी या वर्गामधली जी काही प्रगती करतील, पुन्हा एकदा आपण मगाशी जसं शाळा निवडायच्या वेळेला पाहिलं, हे बॅनर आलं नसेल तरीही आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती व्यवस्थितपणे नोंदवली जाणार नाही. हे नको आहे आपल्याला, राईट? म्हणून आपण इथे हे बॅनर आलं पाहिजे, यासाठी ही स्टेप पूर्ण करायची आहे. आता आपण वर्ग तयार केलेला आहे, त्याला नाव दिलेलं आहे, तो खान अकॅडमीशी जोडलेला आहे, पण त्यात विद्यार्थी मात्र नाही आहेत. सो आता आपली जी शेवटची स्टेप आहे विद्यार्थी ॲड करण्याची, ती आपण पूर्ण करूया. इथे विद्यार्थी जोडा या ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत. आता पुन्हा आपल्यासमोर 3 ऑप्शन येतील. विद्यार्थी कसे जोडू इच्छिता? यातला जो तिसरा ऑप्शन आहे पिंक कलरचा, तुमच्या विद्यार्थ्यांचे खाते तयार करा, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तिसराच ऑप्शन निवडायचा आहे, इतर कोणतेही ऑप्शन निवडू नयेत. यावर सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर एक जागा तुम्हाला दिसेल, तिथे तुम्ही विद्यार्थ्यांची नावं टाइप करू शकता. आपण आत्ता उदाहरणार्थ 5 विद्यार्थ्यांचे अकाउंट्स तयार करूया. मी इथे विद्यार्थ्यांची जी नावं आहेत, ती इथे टाइप करणार आहे. तुम्ही पाहू शकता मी इंग्लिशमध्ये नावं टाइप करतीये आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं फक्त जे पहिलं नाव आहे, प्रथम नाम आहे, ते मी इथे टाइप करतीये. पूर्ण नाव किंवा वडिलांचं नाव असं जर तुम्ही टाइप केलं, तर आपलं जे युजर नेम आहे, ते खूप मोठं येईल. शक्यतो
छोटं नाव इथे टाइप करा. जर एकाच नावाचे 2-3 विद्यार्थी शाळेत असतील, तर तुम्ही त्यांचं आडनावसुद्धा टाइप करू शकता. खाली नवीन ओळजोळावर क्लिक केल्यावर पुढचा जो विद्यार्थी आहे, त्याचं नाव तुम्हाला टाइप करण्याची जागा दिसेल किंवा तुम्ही एंटरसुद्धा टाइप करू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी सगळी जी माझ्या विद्यार्थ्यांची नावं आहेत, ती टाइप केलेली आहेत. 5 उदाहरणं मी आता इथे तुम्ही बघू शकता. जसजशी मी त्यांची नावं टाइप केलेली आहेत, त्यांचं युजर नेम इथे आपोआप आलेलं आहे. हे युजर नेम आपण विद्यार्थ्यांना नंतर देणार आहोत. पण त्याआधी आपल्याला पुढे बटनवर क्लिक करायचं आहे. कारण आपण अजूनही विद्यार्थ्यांचे जे पासवर्ड आहेत, ते सेट केलेले नाही आहेत. त्यामुळे आता आपण पुढेवर क्लिक करूया. तुम्ही पाहू शकता पुढेवर क्लिक केल्या-केल्या विद्यार्थ्यांचे काही पासवर्ड इथे तयार झालेले आहेत. आता हे विद्यार्थ्यांचे जे पासवर्ड आहेत ते त्यांना लक्षात ठेवण्यासाठी सोपे नाही आहेत. त्यामुळे आपण पहिल्यांदा ज्यावेळेला विद्यार्थ्यांचं अकाउंट तयार करत असतो, त्यावेळेला आपल्याला त्यांचे पासवर्ड सेट करण्याची एकमेव संधी मिळते. आत्ता आपण ह्यांचे पासवर्ड जर सेट केले नाहीत, तर पुन्हा एकदा पुढे आपण सगळ्या विद्यार्थ्यांचे पासवर्ड एकत्रितपणे कधीच बदलू शकत नाही. ते आपल्याला इंडिव्हिज्युअली बदलावे लागतात. त्यामुळे आत्ता पहिल्यांदा आपल्याकडे हा चान्स असताना आपण त्यांचे पासवर्ड जे आहेत, ते सोपे, लक्षात राहतील असे पासवर्ड आपल्याला सेट करायचे आहेत. मी या ठिकाणी एक सोपा पासवर्ड ठेवत आहे. तुम्ही इथे पाहू शकता. असाच एखादा सोपा पासवर्ड तुम्ही सुद्धा सेट करू शकता. आता आपण खाली इथे नवीन अकाउंट तयार करा या बटनवर क्लिक करणार आहोत. युजर नेम आणि पासवर्ड आपण दोन्ही सेट केलेले आहेत. आता लक्ष द्या. इथे ही जी तुम्हाला डाउनलोड करा सी-एस-व्ही नावाचं हे जे निळं बटन तुम्हाला दिसतं, ही सी-एस-व्ही डाउनलोड करण्याची जी तुम्हाला इथे ऑप्शन दिसतेय, हा ऑप्शन तुम्हाला पुन्हा एकदाच मिळतो. इथनं आपल्याला ही सी-एस-व्ही फाईल डाउनलोड करायची आहे. सी-एस-व्ही फाईल म्हणजे काय? तर आपण आत्ता जे अकाउंट्स तयार केले, ते सगळे अकाउंट्स एका शीटमध्ये आपल्याला डाउनलोड करण्याची संधी मिळते. आपण डाउनलोड करावर क्लिक करायचंय. मी तुम्हाला दाखवते ओपन करून ही फाईल जी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवर सगळ्या विद्यार्थ्यांचे युजर नेम आणि पासवर्ड या शीटमध्ये समाविष्ट आहेत. ही शीट आपल्याला पुढे उपयोगी पडते. इथून पुढे ज्यावेळेला आपल्याला विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे आयडी आणि पासवर्ड शेअर करायचे असतील, त्यावेळेला आपल्याला ही शीट उपयोगी पडते. पण ही एकदाच डाउनलोड करता येते. त्यामुळे जर ही एक संधी आपण आयडी, पासवर्ड, सी-एस-व्ही शीट डाउनलोड करण्याची ही संधी जर आपण गमावली, तर याहून पुढे आपल्याला कधीही हे डाउनलोड करता येत नाहीत. त्यामुळे ही लक्षपूर्वक आपल्याला डाउनलोड करायची आहे आणि पूर्ण झाल्यावर आपण जर क्लिक केलं, तर आपण पाहू शकतो, की आपल्या वर्गात 5 विद्यार्थी आता ॲड झालेले आहेत आणि आपला हा वर्ग आपण तयार केलेला आहे.